पुढची बातमी पाहूयात। राजू शेट्टी काय लायकीचा नेता आहे हे शेतकऱ्यांना कळलं आहे असा हल्लाबोल आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलाय। आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांची 500 एकर जमीन असल्याचा आरोप केला होता। यानंतर सदरची जमीन राजेश क्षीरसागर यांच्या नावावर करण्यासाठी राजू शेट्टी कार्यकर्त्यांसोबत भर पावसात जवळपास 2 तास बिंदू चौकात ठाण मांडून बसले। तर कोल्हापूरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमात व्यस्त असल्यामुळे मी बिंदू चौकात गेलो नाही असं प्रत्युत्तर क्षीरसागर यांनी दिलंय। दरम्यान मी वडिलांच्या मेडिकल बिलाचे 85 लाख रुपये सरकारकडून घेतल्याचा आरोप सिद्ध करा, आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून संन्यास घेईन असं आव्हान क्षीरसागर यांनी केलंय। सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते आणि त्यामुळे मी त्यात व्यस्त होतो। तर ते बिंदू चौकात काय आले, त्यांनी काय काय ते केलं, आता हे मी म्हणायची गरज नाही। त्यांनी काय काय केले शेतकऱ्यांनाच कळालेलं आहे की राजू शेट्टी कुठल्या लायकीचा नेता आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे। लोकसभेमध्ये त्यांची डिपॉझिट जप्त झालेली आहे आणि विधानसभेला तर एक मोठ्या ज्येष्ठ नेत्याची तर घंटी देखील आम्ही वाजवलेली आहे। 10 पैकी 10 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून हे काही जर आरोप करत असतील तर याला उत्तर देणं मी बांधील आहे का? तर मला नाही वाटत मी यांना बांधील आहे। नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका बियर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन 3 व्यक्ती बसून असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये अधिकाऱ्यांनी टेबलवर राज्य शासनाच्या फाईल्स ठेवल्याचं पाहायला मिळतंय। तर काही फाईल्स टेबलवर चाळत असल्याचंही व्हिडिओमधून समोर आलेलं आहे। त्यामुळे बारमध्ये शासकीय फाईल घेऊन बसणारे हे अधिकारी कोण आणि या अधिकाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहिलाय का असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय। एका बियर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन अधिकारी बसलेले आहेत, तिथे कामकाज होत आहे। एक व्हिडिओ पुढे आपल्या मनीषनगरमध्ये गिरीश महाजनला विचारावं लागेल की त्यांचे लोक आहेत का। आता यांना वाटतंय की सुरक्षित स्थळ कोणताही सही करून पैसे कमवायचे। आता बियर बार निवडायला लागले, कार्यालयात घेत नाही तर बियर बार मध्ये बियर पिता पिता दोनही आनंद घ्यायचा, म्हणजे दारूचा घोटे घेऊन आनंद घ्यायचा आणि खालून टेबला खालून पैसे घेऊनही आनंद घ्यायचा। आता दुहेरी आनंदात हे सरकार चाललेलं आहे। एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसा। पैसा आणि नशा दोघांमध्ये अखंड बुडून आनंद घेऊन सामान्य माणसाला वाऱ्यावर सोडून असा तुघलकी कारभार एकूण महाराष्ट्रामध्ये दिसतोय। त्याचाच तो परिणाम आता आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे मी बोलतो ते चारित्र्यच गेलं ना सर राज्याचं। महाराष्ट्र राज्याला चारित्र्य राहिलं नाही। अधिकारी सुद्धा मोकाट आहेत ना, त्यांना माहिती आहे काय कोण करणार आमचं। एक तर महानगरपालिका नाही, त्यामुळे नगरसेवक नाहीत आणि मग काय कोण सगळा प्रशासकीय कारभार सुरू आहे, विचारणार कोण? आणि यांना काय नैतिक धैर्य आहे की जे काही प्रश्न त्यांना विचारतील हे सगळे भ्रष्टाचारात अखंड बुडालेले। आणि आता पुढची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी पाहणार आहोत। आदिवासी महिलांची फरफट काही केल्या थांबत नसल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केवडी या गावात पाहायला मिळतंय। एका आदिवासी गर्भवती महिलेला तब्बल 8 किलोमीटर बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर महिलांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। गावातील काही गावकऱ्यांनी पुढाकार घेत या महिलेला झोळीतून खांद्यावर घेत 8 किलोमीटरचा खडतर प्रवास पार करत तिला रुग्णालयात नेलं। त्यामुळे महिलेचे आणि तिच्या बाळाचे प्राण थोडक्यात वाचलेत। त्यामुळे रस्त्याअभावी अजून किती वेदना सहन कराव्या लागणार असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय। एक मोठी बातमी, नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या एका रुग्णाच्या तळपायाला उंदरानं कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 63 वर्षीय रमेश यन्नावार यांच्या पायावरील शस्त्रक्रियेसाठी नांदेड शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 20 जुलैला दाखल झाले होते। 21 जुलैला पहाटे 3:30-4च्या सुमारास त्यांना पायाला काहीतरी चावत असल्याचं जाणवलं। त्यांच्या तळपायाला उंदरानं कुरतडल्याचं त्यांना दिसलं। आयसीयूमध्ये उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडिओ त्यांच्या नातेवाईकांना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला। तर उंदीर चावल्याबाबत रुग्णानं डॉक्टरांना कल्पना दिल्यानंतर त्यांना इंजेक्शन देण्यात आलं, पण शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उंदीर चावल्यानं रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार समोर आलाय।
करूयात पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून नदीपात्रातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। मे महिन्यानंतर तिसऱ्यांदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागा नदीच्या घाटावर पोलीस प्रशासनाकडून भाविकांना मज्जाव करण्यात आला असला तरी आपत्ती व्यवस्थापन टीम गैरहजर आहे। आषाढी वारीच्या काळात आपत्ती व्यवस्थापन टीमनं अनेक भाविकांचे प्राण वाचवले असले तरी सद्यस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापन टीम गैरहजर आहे आणि याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांनी। उजनी आणि वीर धरणातून सोडलेला विसर्ग तब्बल 92,000 क्युसेक आहे आणि आता सध्या चंद्रभागा नदीमध्ये 14,000चा क्युसेकचा प्रवाह चालू आहे। त्यामुळे संपूर्ण नदी दुधडी भरून वाहत आहे। घाटाला पाणी लागलेलं आहे आणि जे मेन मुख्य मंदिरं आहेत नदीपात्रातले पुंडलिकरायांच्या सहित इतर मंदिरं आणि समाधी आहेत त्यांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। पोलीस प्रशासनाकडून जे महाद्वार घाट आहे तिथून भाविकांना येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। संपूर्ण घाट हा मोकळा करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये हा त्यामागील हेतू आहे। मात्र जे आपत्ती व्यवस्थापनची टीम मागील 2 वेळा जी नदीची अशी परिस्थिती झाली होती ती मात्र आत्ता सद्यस्थितीत दिसत नाही आहे। चंद्रभागा पूर्ण वाहत आहे आणि भाविक पंढरपूरमध्ये आहेत। मात्र प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे की कोणीही नदीपात्रात जाऊ नये आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये। आपत्ती व्यवस्थापन टीम गैरहजर आहे ही बाब गंभीर आहे। आज पालकमंत्री पंढरपूरमध्ये आहे आणि मागील काही दिवसांमध्ये जे आपत्ती व्यवस्थापनच्या टीमचे जे काम आहे येथील स्थानिक महादेव कोळी समाजाचे त्यांचं काढून घेण्यात आलं त्यामुळे बऱ्याच घटना घडलेल्या आहेत त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। पंढरपूरहून व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। पंचगंगा नदी आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता असून शहराच्या दिशेनं पाणी जाऊ लागलेलं आहे। गायकवाड पुतळ्यापर्यंत पाणी आल्यानं सगळ्यांनीच धास्ती घेतलेली आहे। जिल्ह्यातील सगळी धरणं 100% भरल्यानं त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे चिंता वाढली आणि सध्या 57 बंधारे पाण्याखाली गेले असून अंकही 3 फूट पाणी वाढल्यास पंचगंगा नदी इशारा पातळी गाठणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी। शेतात धरण क्षेत्रामध्ये जो सातत्यानं पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। मी सध्या पंचगंगा घाटावरती आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर घाटातून सोडून पंचगंगा नदी आहे ते आता शहराच्या दिशेने वाहताना आपल्याला दिसून येते। गायकवाड पुतळ्यापर्यंत आहे ते हे जाऊन पाणी पोचलेलं आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी 3 फुटाने वाढली तर कोल्हापूरलासाठी तो एक इशारा समजला जाईल आणि त्यानंतर अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या दृष्टीने आता प्रशासनाने हालचाली सुरू केलेल्या आहेत। कोल्हापूरची चिंता वाढवणारी ही बातमी आहे कारण कोल्हापूरचे सगळेच धरण आता पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत। धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येते। 57 बंधारे जिल्ह्यातले आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन सज्ज झालेले आहे। राज्य सरकारच्या वतीने सुद्धा आता कर्नाटक सरकारचे आहे ते समन्वय साधून आलमट्टीतून विसर्ग वाढवण्याचा प्रयत्न आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा आहे तो कोल्हापूरकरांना त्या दृष्टीने मिळणार आहे। मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र कोल्हापूरकरांची चिंता आहे ती वाढणार आहे। 2019 आणि 21ला कोल्हापूरला महापुराचा फटका आहे तो बसला होता। पंचगंगानं पात्र सोडलं होतं। अशाच पद्धतीची आता पंचगंगा नदीची वाटचाल आहे ते होताना आपल्याला दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत। महानगरपालिका असू दे किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असू दे हे सगळे विभाग आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळते आणि नदीकाठच्या नागरिकांना आहे तो सतर्क राहण्याचा इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। ज्यावेळी पंचगंगा नदी इशारा पातळी गाठेल त्यावेळी स्थलांतरासाठी सज्ज राहावा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आहेत ते कोल्हापूरमध्ये देण्यात आलेले। त्यामुळे जर पावसाचा जोर वाढला तर कोल्हापूरकरांची चिंता आहे ते वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढल्यानं डिंभे धरणाचा पाणीसाठा हा 90%वर पोहोचलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून आता 5,000 क्युसेक वेगानं घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। पावसाचा जोर पाहता धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग अजून वाढवण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी।
सह्याद्रीच्या पर्वतरागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण हे ओव्हरफ्लो झाले. आपण या ठिकाणी पाहू शकताय डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार आणि जोरदार पाऊस सुरू आहे. हे पाऊस सुरू असल्यामुळे डिंबे धरण 90% जास्त भरले आणि खबरदारीचा उपाय म्हणून डिंबे धरणाच्या 5ही दरवाजामधून सुमारे 5000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग हा घोड नदीमध्ये करण्यात येतोय. खरं तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी डिंबे धरण हे फक्त 68% भरलं होतं. मात्र यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केली, त्यामुळे डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आणि डिंबे धरण हे जुलै महिन्याच्या शेवटीच ओव्हरफ्लो झाला असून डिंबे धरणामध्ये 90% पाणीसाठा झाला आहे आणि त्यामुळे डिंबे धरणातून सुमारे 5000 क्युसेक्सने पाणी हे घोड नदी पात्रात सोडण्यात येते. खरं तर 5000 क्युसेक्सने पाणी हे घोड नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही संततधार पाऊस सुरू आहे, जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे हा पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिंबे घोड नदीच्या किनारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, आंबेगाव, पुणे.